गडचिरोलीतल्या अहेरी तालुक्यातील महागाव येथील एकाच कुटुंबातील लागोपाठ 5 जणांच्या गूढ मृत्यूने एकच खळबळ उडाली होती। या गूढ मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर गडचिरोली पोलिसांना यश आले आहे। संपत्तीच्या हव्यासापोटी मामीने आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून सुनेने मिळून हे भयानक कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे। एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला आणि खलनायकाच्या भूमिकेला लाजवेल असे हत्याकांड गडचिरोलीत घडले आहे। या फोटोमध्ये दिसणारी ही आहे संघमित्रा रोशन कुंभारे, ही मयत रोशन शंकर कुंभारेची पत्नी आणि दुसऱ्या फोटोमधील ही आहे मयत रोशनची मामी रोजा रामटेके। या दोन्ही फोटोतील महिलांनी केलेल्या कृत्यामुळे कुणी नात्यांवर देखील विश्वास ठेवणार नाही। या दोघींनी संघनमताने अत्यंत थंड डोक्याने विष प्रयोग करून एक नव्हे दोन नव्हे तर एकाच कुटुंबातील तब्बल 5 जणांची हत्या केली आहे, तर आणखी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। अहेरी तालुक्यातील महागाव येथील शंकर तिरुजी कुंभारे वय 52, विजय शंकर कुंभारे त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर वय 29 राहणार गड अहेरी तालुका अहेरी, मावशी आनंदा उराडे वय 50 राहणार भेजगाव तालुका मूल जिल्हा चंद्रपूर, मुलगा रोशन शंकर कुंभारे वय 28 अशी मयतांची नावे आहेत। शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे। 22 सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली। डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरुजी कुंभारे यांनी त्याला नागेपल्ली येथे उपचारासाठी आणले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला नेण्याचा सल्ला सेवा सदन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला। त्यानंतर चंद्रपूर हॉस्पिटल येथे पोहोचताच शंकर कुंभारे यांचीही प्रकृती बिघडली। दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले। उपचार सुरू असताना 26 तारखेला शंकर तर 27 तारखेला विजया यांची प्राणज्योत मालवली। ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर राहणार गडचिरोली तालुका अहेरी ही माहेरी होती। प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना 8 ऑक्टोबरला तिने प्राण सोडले। शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे याचा 15 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे राहणार बोजगाव ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती। चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान 14 ऑक्टोबरला मध्यरात्री तिचाही मृत्यू झाला। लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली। अहेरी के महागाव गांव में जो तहसील अहेरी में आता है, उसमें पिछले 20 दिन में एक ही परिवार के 5 लोगों की मृत्यु हो गई थी। संशयास्पद वो मृत्यु दिख रही थी। 11 अक्टूबर को हमें उसके कागज पत्र नागपुर से प्राप्त हुए। उस अनुसार हमने तपास शुरू किया था। एलसीबी, लोकल पुलिस स्टेशन, एसडीपी और एडिशनल एसपी ने मिलकर के उस तपास में ऐसा निष्पन्न हो रहा है कि घर की 2 महिलाओं ने, जो एक नई शादी हुई थी संघमित्रा कुंभारे नाम है, और दूसरा उनकी दूसरी रिलेटिव रोजा रामटेके, इन दोनों ने मिलकर के घर के सभी लोगों को पॉइज़न करने की कोशिश की। एक हेवी मेटल पॉइज़न यूज़ किया और पिछले 20 दिन में इस पॉइज़न के यूज़ के कारण धीरे धीरे इनकी तबीयत ख़राब होती गई और प्राइमरली फूड पॉइज़न के सिम्टम होने के कारण डॉक्टर भी डायरेक्टली समझ नहीं पा रहे थे कि क्या रीज़न है डेथ की। तो उसमें आगे की तपास करने पे गडचिरोली पुलिस को ऐसा निष्पन्न हुआ कि ये 2 महिलाओं ने उनको पॉइज़न दे करके अलग अलग, किसी को नॉनवेज में, किसी को दाल में और किसी को पानी में मिला करके पॉइज़न दे करके उनकी हत्या की। पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक डॉक्टर सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपास सुरू केला असून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले आहे। संघमित्रा रोशन कुंभारे आणि मयत रोशनची मामी रोजा रामटेके या दोघींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तपासाअंती न्यायालयात हजर केले असता न्यायालय अहेरी यांनी 10 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळवली आहे। तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाने राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे। लोकस्पर्शी न्यूजसाठी ओम प्रकाश चुनारकर सह रवी मंडावर, अहेरी, गडचिरोली।